भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी. भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना ही स्वातंत्र्य चळवळीतील 1857 नंतरची निर्णायक घटना होय. व्यापक मान्यता असलेली ही पहिलीच भारतीय संघटना होय. 1837 मध्ये द्वारकानाथ टागोर यांनी लँड होल्डर्स असोसिएशन संस्था जमीनदार वर्गाचे हितसंबंध जपण्यासाठी स्थापन केली. 1839 मध्ये राजा राममोहन रॉय यांचे स्नेही विल्यम ॲडम्स यांनी लंडनमध्ये ब्रिटिश इंडिया सोसायटी काढून कार्य सुरू केले. इंग्लंडमध्ये राहणाऱ्यांना ब्रिटिश इंडियात काय चालले आहे हे कळावे म्हणून या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. द्वारकानाथ टागोर यांचे स्नेही जॉर्ज थॉम्सन यांनी बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी स्थापन केली. 1851 मध्ये लँड होल्डर्स असोसिएशन आणि बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी या दोन्ही एकत्र करून ब्रिटिश इंडियन असोसिएशन ची संस्था स्थापण्यात आली. या संस्थेने हरिश्चंद्र मुखर्जी यांच्या पुढाकाराने भारताच्या जनतेच्या तक्रारी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पाठवल्या. याच काळात मद्रास नेटिव्ह असोसिएशन ने सुद्धा इंग्रजांच्या विरोधात सूर आळवायला सुरुवात केली. 1866 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी व्योमेशचंद्र बॅनर्जी यांच्या मदतीने ईस्ट इंडिया असोसिएशन ही संस्था लंडन येथे सुरू करून जागृतीचे प्रयत्न केले. बंगालमधील इंडिया लीग या संस्थेचे काम 1875 सालापासून सुरू होते. पुढे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी इंडियन असोसिएशन संस्था स्थापली. बॅनर्जींनी समान राजकीय हितसंबंधांच्या व आशा आकांक्षांच्या जाणीवांद्वारे भारतातील भिन्न वंशीय व भिन्न जातींच्या लोकांची एकी घडून आणण्यासाठी ही संस्था प्रयत्न करील असे सांगितले. याच संस्थेने 1883 मध्ये कोलकाता येथे भारतातील विविध प्रांतांच्या प्रतिनिधींची परिषद घेतली. 1884 मध्ये स्थापन झालेली मद्रास महाजन सभा ही एक महत्त्वाची संघटना होती. या सुमारास मुंबईत इंग्रजी विद्येचे आणि नवसुधारणांचे वारे वाहू लागले. जानेवारी 1885 मध्ये न्यायाधीश काशीनाथ त्र्यंबक तेलंग, फिरोज शाह मेहता इत्यादींनी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही संस्था स्थापन केली. भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालयाच्या सभागृहात इंडियन नॅशनल काँग्रेस उर्फ भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन झाले. या अधिवेशनात 72 प्रतिनिधी उपस्थित होते. व्योमेशचंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. फिरोज शाह मेहता, दादाभाई नौरोजी, रहीमतुल्ला सयानी, काशीनाथ त्र्यंबक तेलंग, गोपाळ कृष्ण गोखले इत्यादी मान्यवर मंडळी अधिवेशनात सहभागी झाली. भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत ॲलन ऑक्टोव्हियन ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्यानेही पुढाकार घेतला होता. पहिल्या अधिवेशनात एकूण 9 ठराव संमत करण्यात आले. इंग्रजांच्या राज्यकारभाराची चौकशी करण्यासाठी एक आयोग नेमण्यात यावा. मध्यवर्ती व प्रांतिक कायदे मंडळात मोठ्या प्रमाणावर लोकनियुक्त प्रतिनिधी असावेत. प्रशासकीय सेवांमध्ये भारतीय लोकांस वाव द्यावा. सनदी नोकरीच्या परीक्षा हिंदुस्थानात घ्याव्यात. लष्करी खर्च वाढवू नये. उच्च शिक्षणावर अधिक खर्च करावा. तांत्रिक शिक्षणाची सोय करावी इत्यादी मागण्या करण्यात आल्या.